प्रेक्षकांना दाखवूया महत्वाची घडामोडी. वरळी मतदारसंघातून विद्यमान आमदार आदित्य ठाकरे पिछाडीवर गेलेले आहेत. 597 मतांनी वरळीमध्ये आदित्य ठाकरे पिछाडीवर गेलेले. शिंदे गटाचे उमेदवार हे पुढे गेलेले आहेत. शेवरा पुढे गेलेले आहेत. बघा वरळीतील देखील निकाल जो आता समोर आलेला आहे तो शिंदे गटाचे मिलिंद देवरा जे खरं तर खासदार आहेत आणि नंतर ते निवडणुकीत उतरले ते पुढे गेलेले आहेत. आंबेगावमधून देवदत्त निकम शरद पवारांच्या पक्षाचे 147 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे. आंबेगावात दिलीप वळसे पाटील पिछाडीवर गेलेले आहेत. विद्यमान सहकार मंत्री आहेत देवदत्त निकम 147 मतांची त्यांनी आघाडी घेतलेली. छोटी आघाडी असली तरी त्यांनी आघाडी घेतलेली आहे हे विशेष. देवदत्त निकम हे शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. अगदी आणि पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. चर्चा होती अर्थातच भाजपच्या विजयाची, महायुतीच्या या ऐतिहासिक विजयाची. त्याच संदर्भात चर्चा करतोय आपण. मोठी बातमी मात्र या क्षणाची समोर येते. आपण पाहतोय की देवदत्त निकम सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. आंबेगावात दिलीप वळसे पाटलांची पिछाडी पाहायला मिळते. मात्र पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. निलेश सर, मवियाचं नेमकं काय चुकलंय, काय नेमकी कारणं आहेत? कारण एकीकडे मुस्लिम, दलित आणि मराठा अशा एकंदरीत जातीय समीकरणांचं सामाजिक अभिसरणाचा एक प्रयोग होताना पाहायला मिळत होता. तो कुठेतरी फसला किंवा त्याला तितकीशी चालना मिळाली नाही. मुळात अभिसरणाचा प्रयोग चुकला असं म्हणता येणार नाही. आपण जर बघितलं तर मवियाची मतं वाढलेली पाहायला मिळतील आपल्याला. काँग्रेसची मतं राज्यामध्ये वाढलेली पाहायला मिळतील. साधारण 1 ते 2% वाढ ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांमध्ये आपल्याला